नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज भाग 5वा. उन्हाळ्याची सुट्टी एकदाची संपली. या सुट्टीत विश्वासच्या आणि गजराच्या 3-4 नजरभेटी झाल्या. त्याच्या नजरेत तिला आपलेपणा जाणवला. त्याच्या काळ्याभोर नयनांनी तिचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. तू मला आवडली आहेस असं अप्रत्यक्षपणे त्यांनी तिला सांगितलं. विश्वासबरोबर 4 शब्द बोलावेत असं तिला फार वाटलं, पण त्या मोहाला तिने आवर घातला. त्याच्याकडे दृष्टिक्षेप टाकताना मात्र ती प्रत्येक वेळी गालात हसली, हसता हसता लाजली. नयनबाण फेकायचा, त्याला घायाळ करायचं आणि लगेच त्याच्या समोरून नाहीसं व्हायचं असा लपंडाव खेळताना ती नाही म्हटलं तरी मोहरली होती. जून महिना उजाडला. शाळा 4-5 दिवसांवर आल्यामुळे गजराचा पुण्याला मावशीकडे जाण्याचा दिवस उगवला. भल्या पहाटेच तिला जाग आली होती. स्वप्न साकार करण्यासाठी आपण पुण्याला जाणार म्हणून तिचं मन आनंदलं होतं, तर आईवडील, भाऊ, मैत्रिणी, गाव हे सगळ्यांना सोडून जावं लागणार म्हणून दुसरं मन हुरहुरत होतं. सारे नजरेआड होणार होते. नजरेपुढे सगळं बालपण, सगळ्या सुखदुःखांच्या आठवणी चित्रपटासारख्या येत होत्या. मनातली व्याकुळता वाढत होती. पतिगृही जायला निघालेल्या नववधूसारखी तिची मनस्थिती झाली होती. पतीचं आकर्षण आणि सासरचा मोह दोन्ही गोष्टी सारख्याच तोलामोलाच्या. कर्तव्याचा वसा घेतला की सगळे मोह बाजूला सारावे लागतात. बराच वेळ ती अंथरुणावर बेचैन होऊन लोळत राहिली. काही म्हणून तिला सुचत नव्हतं. आणखी एक दिवस जांभूळगावात मुक्काम करावा असं वाटत होतं. लेक पुण्याला जाणार म्हणून एरवी रागावणारी, गरजणारी तिची आई रखमासुद्धा गप्प होती. अगं गजरा, उठतीस ना? दिस बघ की किती वर आलाय त्यो. आईच्या मंजूळ स्वरांनी गजरा आपल्या चंद्रीतनं बाहेर आली. मनावर पसरलेलं विषण्णतेचं सावट तिने भिरकावून दिलं आणि ती एकदाची उठून बसली. आंघोळीसाठी पाणी तापलं होतं. झटपट तिने न्हावून घेतलं. पाठीवर मोकळे केस सोडून ती पाण्याचा गडवा घेऊन घरामागे गेली. अंजनाताईंनी लावलेली जाई, जुई, मोगऱ्याची फुलं परकराच्या ओट्यात तोडून घेतली आणि ती लगेच मधल्या गल्लीनं चालायला लागली. नदीकाठी गेली. दगडी घाटाच्या पायऱ्या उतरल्या. हातपाय तोंड धुतलं. पवनामाईकडे तोंड करून हात जोडले. डोळे मिटून तिला नमस्कार केला. मनोमन तिचा आशीर्वाद मागितला. पायाजवळचा गडवा हाती घेतला. पवनेला अर्ध दिलं. ओठ्यातली मुठभर फुलं अर्पिली आणि पुन्हा पाण्याचा गडवा भरून ती शंकराच्या देवळात गेली. देवळात कोणीही नव्हतं. शांत चित्तानं महादेवाची पूजा करता येणार म्हणून तिला फार समाधान वाटलं. गाभाऱ्यात गेली. पिंडीजवळ गुडघे टेकून बसली. शंकराची पिंड पाण्यानं सुचिरभूत केली. ओट्यातली सगळी फुलं त्या देवाधिदेवाला वाहिली. दोन्ही हात बाजूंना टेकून पिंडीवर मस्तक ठेवलं आणि ती पुटपुटली. देवा, महादेवा, माझं कार्यसिद्धीला जाऊ दे. आजपर्यंत तुझ्याकडे मी काय मागितलं नाही. अंजनाताईला दिलेल्या वचनाची पूर्तता माझ्या हातून व्हावी द्यावा. फार मोठं स्वप्न बघते मी, मला शक्ती दे. इतक्यात मंडपातल्या घंटीचा मंजूळ स्वर कानावर निनादला. गजरानं चमकून मागे बघितलं. विश्वास परशूसह गाभाऱ्याकडे येत होता. महादेवानी आपल्याला कौल दिला म्हणायचा. अत्यानंदानं तिने पुन्हा एकदा पिंडीवर मस्तक ठेवलं आणि मग गडवा घेऊन ती शांतपणे उभी राहिली. स्मित वदनानं एकवार तिने विश्वासकडे बघितलं. तो तिच्याकडेच एकटक बघत होता. तिच्या स्मितामुळे त्याच्याही गालावर गुलाब फुलले. मग मात्र लाजेनं तिची नजर खाली झुकली. खाली मान घालून ती गाभाऱ्यातनं बाहेर आली तेव्हा विश्वास आपोआप म्हणाला, गजरा थांब, प्रसाद घेऊन जा. गजरा यंत्राप्रमाणे जागच्या जागी थांबली.
शिवलिंगाचं तो दर्शन घेऊन येईपर्यंत मंडपातल्या दगडी खांबाला पाठ टेकून उभी राहिली. मनात कितीतरी विचारांचं समुद्रमंथन चालू झालं होतं. तरीसुद्धा राहून राहून विश्वासचा गोड आवाज आठवत होता. त्याला प्राप्त करायला फारसे प्रयास करावे लागणार नाहीत असं तिला वाटलं. विश्वासनं गाभाऱ्यात फार वेळ नाही घालवला. तो गजरापुढे येऊन उभा राहिला. पापण्यांचे पंख फडकवत त्याने डोळ्यांना नजर भिडवली. त्याच्यासमोर फार वेळ उभं राहणं शक्य होणार नाही म्हणून हात पुढे करून ती म्हणाली, प्रसाद देत आहे ना? हो देतो ना. त्यासाठी तर थांबायला सांगितलं. आज मधीच देवाचं तोंड गोड केलं. देवाचं नाही, एका गोड माणसाचं. देव फक्त वासाचा धनी असतो. तिच्या हातावर पेढा ठेवून विश्वास उत्तरला, कारण नाही सांगितलं. आज मी पुण्याला जाणार आहे. कोणत्या गाडीने? दुपारी 2च्या. येणार आहेस? हां येणार आहे. पुढे शिकणार आहेस? हां आहे की इच्छा. विश्वासला झालेला आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. तो हसत म्हणाला, गजरा तू प्रयत्न केलास तर मॅट्रिकला महाराष्ट्रात पहिल्या 50त येशील. तू पुण्याला शिक्षणासाठी येणार म्हणून मला फार आनंद झाला आहे. मनापासनं बोलताय ना तुम्ही? असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न बघता ती चालायला लागली. ती नजरे आड होईपर्यंत विश्वास तिच्याकडे बघत राहिला. सुगंधी फुलझाडाच्या उमलत्या कळीसारखी त्याला ती वाटली. परशू काही बोलला नाही, पण तो कमालीचा आश्चर्यचकित झालेला होता. गजरा विश्वास बरोबर कशी काय बोलली? विश्वास सुद्धा कसा काय मंत्रमुग्ध झाला? विश्वासनं गजराला प्रसादासाठी का थांबवलं? तिने स्वतःहून पुण्याला शिक्षणासाठी जाणार असल्याची का माहिती दिली? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर परशूच्या आवाक्यातलंच नव्हतं. काहीही न बोलता तो विश्वासबरोबर मंदिराच्या बाहेर पडला आणि थोडं अंतर गेल्यावर म्हणाला, गजराबद्दल काय वाटतं तुला? म्हणजे? मी नाही समजलो तुला काय म्हणायचंय. विश्वासनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रतिप्रश्न केला. नाही तुला राग येणार नाही ना? नाही रे, नाही येणार. देशमुखांना रामोशाच्या पोरी लय आवडतात. परशू तू कधीतरी मला हे विचारशील अशी माझी खात्रीच होती. केवळ तुझ्या या सडेतोड स्वभावापायी मित्र म्हणून तू मला फार आवडतोस. अंजनाच्या आत्मघाताशी देशमुखांचा संबंध असावा असं तुलाही वाटतंय? अरे शंकरेचा थोटा हा त्या गोष्टीचा साक्षीदारच आहे की. आणि त्या दिवसापासून देशमुखांच्या वागण्यात बराच बदल बी झाला आहे. शंकरेचा हात तोडल्याची पोलीस कंप्लेंट करण्याच्या ऐवजी त्यांनी चक्क रामोश यांशी जवळीक साधण्यासाठी आबूला ठेवलाय नोकर म्हणून. का ठेवला असेल सांगू शकतो का तू? हे बघ विश्वास, गजरा सुंदर आहे, हुशार आहे, दिलदार आहे, पण लय भावना प्रधान आहे. ज्या रात्री अंजनानं आत्महत्या केली ना त्या दिवसभर गजरा अंजनाच्या बरोबरच होती. सुडाचा अंगार जर तिच्या मनात घुमत असेल तर? म्हणून म्हणतो विश्वास, शहाण्या माणसानं आगीपासनं 4 हात लांब असावं. परशू तू माझ्यापेक्षा 2 उन्हाळे पावसाळे जास्त पाहिलेस. तुझं बोलणं मी खोडून टाकत नाही. अंजनाचं बलिदान माझ्याही मनाला लागून राहिलं आहे. तू म्हणतोस ते खरं असेल तर तो कलंक धुवून काढण्यासाठी मी प्रयत्न करीन आणि तू दिलेला सल्लाही मानेन. नाही तू थांबू नको बोलताना बरं का. माझ्यापासनं तू काही लपवू नको अशी माझी इच्छा आहे. अरे भविष्यात काय घडणार आहे हे आत्ताच कसं सांगणार? गजरा मला आवडली आहे हे मात्र खरं आहे. तिच्यासाठी मी पागल झालो आहे अशातला भाग नाही आहे. आणि पागल व्हायचं माझं वयही नाही आहे. पण तुला कुठल्या शब्दात सांगावं याची जुळणीच मला करता येत नाही. हां, आणि एक लक्षात असू दे, तुझ्यापासनं मी काहीही लपवून ठेवणार नाही. उद्या मी वकील जरी झालो तरी तुझा सल्ला या बाबतीत महत्त्वाचा असणार आहे माझ्यासाठी. कधी कधी मला खूप वाईट वाटतं तू मध्येच शाळा सोडलीस ना म्हणून. अरे विश्वास, या अपंगत्वामुळं माझ्या नशिबाची दोरी पराधीने. ठेविले अनंत्य तैशेची राहावे. लाकडं तासनं जर माझ्या लालाटी असन तर आणखीन कशासाठी शिकायचं? अरे अपंग म्हणून कुठेही नोकरी लागली असती की तुला? नोकरीची दगदग मला झेपली असती होय.
बरं असू दे, स्टँडवर येशील ना? वाडा जवळ आल्यावर विश्वासनं त्याला आपलेपणानं विचारलं. हा, काम नसलं तर येईन, पण तू नागपंचमीला यायचं विसरू नको बरं का, मी वाट बघतोय. घरी गेल्यावर जेवायची वेळ होईपर्यंत गजरा घरामागच्या जाईजुईच्या वेलींपाशी होती. सगळ्याच्या सगळ्या वेळी पांढऱ्या शुभ्र मादक गंधानं बहरल्या होत्या. निळ्या आसमंतात जणू लाखो तारका लुकलुकत होत्या. त्या वेलींची हितगूज करत, त्यांच्या पाना फुलांवरनं ममतेनं हात फिरवत ती ओलावणारी लोचनं अधूनमधून कोरडी करत होती. तिच्या अंजनाताईंनी त्या वेलींना लाडाकोडात वाढवलं होतं, प्रेमानं खाऊपिऊ घातलं होतं. अंजनाताईची अखेरची निशाणी म्हणून गजरानंही त्यांना जीवापाड जपलं, जोपासलं होतं. पानाआड लपलेला मोगऱ्याच्या 4-5 कळ्यांचा गुच्छ मंद वायुलहरींमुळे हळूच दिसला म्हणून ती त्यांच्याजवळ गेली. तो गुच्छ उंजळीत घेऊन नाकाला लावला. तोच आईची हाक आली कानावर. वेलींचा निरोप घेण्यासाठी ती म्हणाली, जाते ग बायानो, रुसू नका बरं का माझ्यावर. अशाच फुलत राहा, हसत राहा, डुलत राहा. उद्यापासनं आई तुमची देखभाल करेल. कमीत कमी माझी मनोकामना पूर्ण होईपर्यंत कोमाय जायचं नाही, सांगून ठेवते. तुम्हाला टाकून मी दूर जातीये, पण सुगंधानं सकाळ संध्याकाळ अशा दरवळा की. गजरा पुढे बोलू शकले नाही. हुंदका अनावर झाला. हाताच्या उंजळीत तिने तोंड घट्ट पकडलं. हुंदका परतवला, पण डोळ्यातली आसवं मात्र थांबली नाहीत. जुईच्या वेलीला छातीशी कुरवाळून तिने आसवांचं अभिसिंचन केलं. जेवणाचं ताट वाढून ठेवल्यामुळे आईची दुसऱ्यांदा हाक ऐकू आली. मग मात्र तिला जावं लागलं. भूक अजिबात नव्हती. इच्छा नसतानाही ती ताटापुढे जाऊन बसली. तिला आवडणाऱ्या दोन्ही तिन्ही भाज्या ताटात होत्या. एरवी मोठ्या आवडीनं तिने त्या खाल्ल्याही असत्या. पण सकाळपासनं अंजनाताईची वारंवार येणारी आठवण आणि आई वडील भावाच्या वियोगाची कल्पना काळजाला एवढी भिडली होती की चित्त थाऱ्यावर राहिलं नव्हतं. विचारांच्या ओझ्याचा मेंदूवर पडलेला ताण असह्य झाला होता. स्वतःचं भवितव्य, सुडाचा अंगार, गावाची ओढ, वस्तीतल्या लोकांचं प्रेम, जीवाभावाच्या मैत्रिणी, या सगळ्याच्या गुंतावळ्यात ती स्वतःला हरवून बसली होती. अगं खा की, ताटाकडे नुसती बघत काय राहिली तू? नाही ग, जेवणावर माझी इच्छाच नाही बघ. अगं बळच खायचं. तुझ्या आवडीच्या भाज्या बनवल्या आहेत, लाग बरं खायला. आई तू जेवली का? नाही तर माझ्या ताटात जेव. नको ग बाया, लाग जेवाया. आता तुला ताटात घेऊन जेवू आणि रातच्याला उद्यापासून पुढं. रखमाबाईंचे डोळे ओलावले. अगं आई रडती होय तू? हातातला घास ताटात टाकून गजरानं कातर स्वरात आईला विचारलं. मग काय करू ग? रडण्याशिवाय काय आलंय माझ्या वाट्याला? तू जाणार म्हणून कालपासनं काळीच कसं तिळतिळ तुटतंय बघ. तुझ्या बिगर खिनभर बी करमायचं नाही मला. तो देव तर वरतून परीक्षाच बघतोय बघ माझी. अगं असं का म्हणते आई तू? तुझ्याशिवाय मला बी करमणार नाही. आणि मी काय मौज मजा करण्यासाठी जात नाही ना ग. माझ्या यातना तुला नाही समजायच्या गाजरा. मग नको जाऊ का मी? नाही नाही पोरी नाही. तू माझ्यापाशी राहावं असं वाटतं, पण तुझं पुण्याला जाणं बेस आहे. एक डाव दुधाने तोंड भाजलंय. तुला पण शाळा शिकायची इच्छा आहे, त्याची आड मी कशाला येऊ? पण काय सांगते ते ध्यानामध्ये ठेव. अगं आई तू सांगशील ते ऐकन मी, पण माझी काळजी करू नको. मी काय लहान नाही ग आता. अगं तू लहान नाही आहेस म्हणून तर काळजी वाटते ना. पुणं मोठं शहर आहे. मावशीच्या आवती भवती बाकाल वस्ती आहे. नाकासमोर चालायचं बी भ्या वाटतं. कधी काय घडल त्याचा नियम नसतो. आणि तिथं तू जाणार, तिथं तू राहणार. आपल्या पायरीनं राहायचं, मावशीला त्रास द्यायचा नाही. तुझी मोठी बहीण जशी वागत होती ना तसं. आई नको बोलू पुढं, मला समजलं सगळं. आणि आई ताईला विसरण्याचा प्रयत्न कर की. आता ती परत थोडीशी येणार आहे का? अगं पोटच्या गोळ्याला नाही विसरता येत पुरी. मग मला उपाशी ठेवणार आहेस का? गजरानं मन घट्ट केलं होतं. काळजावर जबरदस्तीनं दगड ठेवला होता. लाग बाई खायला. मायाला येडी असती ग.
औंधा लगीन करायचं होतं बघ तिचं. जीवाला निस्ता घोर लावून गेली. पदरानं डोळे कोरडे करत रखमाबाई म्हणाल्या. त्यांचीही जेवणावरची वासना उडाली होती, पण गजरानं 4 घास खावेत म्हणून त्या तिच्याबरोबर जेवल्या. गाडीला अवधी होता म्हणून गजरा वस्तीतल्या बायांचा निरोप घ्यायला गेली. 2 घरं सोडून 3रं घर सदा रामोश्याचं होतं. आबूची चौकशी करावी म्हणून ती पहिल्यांदा त्याच्या घरात शिरली. ती आत शिरायला आणि आतनं आबू बाहेर यायला एकच गाठ पडली. त्याला बघून गजराला फार आनंद झाला. अगं ये की गजरा, तुझ्याकडंच आता निघालो होतो बघ. का र? तिने भाबड्या स्वरात विचारलं. का? अगं तू आज पुण्याला जाणार आहेस असं कालच्याला लकू म्हणला होता म्हणून. बसण्यासाठी जमिनीवर पोतं टाकत आबू म्हणाला. तुझी भेट व्हावी असं मला बिलय वाटत होतं. आणि झाली नसती तर मग नागपंचमीला झाली असती. का बरं? हे बघ, काम अतिशय महत्त्वाचं आहे. या कानाचं त्या कानाला कळतं कामा नाही. लखूला सत्तूला सुद्धा नाही कळणार. सांग की. मला विश्वासचा पुण्यातला पत्ता पाहिजे आणि तू देशमुखाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवायचे. किती काळ? माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत कदाचित. काही विचार काय आहे तुझा? नाही, सध्या तरी काय ठरवलं नाही. अगं देशमुखाचा विश्वास लय चांगला पोरगा आहे. अरे त्याच्या केसाला बी धक्का नाही लागणार. मग त्याचा पत्त्या कशाला पाहिजे? हे बघ, तुझ्यापासून मी काय बी लपून नाही ठेवणार. वेळ आल्यावर सांगन की मी तुला. हे बघ, भलतं सलतं काय बाय धाडस करू नको. देशमुख लय बोकडाची आवलाद आहे. शंकर्याचं काय? त्याला मिळालं की त्याच्या कर्माचं फळ. तुझ्याशी व्यवस्थित बोलतो ना तो. हां बोलतो, पण आलं लक्षात. जाऊ का आता? आनंदानं जा. तू बी आनंदानं जा. इकडची काळजी करू नका. देशमुख लोनेवानी मऊ झाल्यासारखा वाटतोय खरा. आणि तू पुण्याला आलास तर ये मला भेटायला. मी कसला येतोय ग पुण्याला? बरं मग जाऊ. आजा सांभाळून राहा. लय शिक. रामुशाची मानून झाली पाहिजे. अभिमानानं आमची छाती फुगली पाहिजे. बघत राहा रे तू. त्यासाठी तर मी पुण्याला जाणार. अशा प्रकारे त्याचा निरोप घेऊन गजरा बाहेर पडली. 15 मिनिटात सगळ्यांना भेटून घरी आली. आईकडे लक्ष द्यायला अनेकांना तिने सांगितलं. निघतेवेळी गजरा आईच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली. रखमाबाई साश्रू नयनांनी तिला स्टँडपर्यंत पोहोचवायला आल्या. बस हलेपर्यंत त्या लेकीला जपून राहण्याविषयी बजावत होत्या. बसची घरघर सुरू झाली तेव्हा त्यांनी पुन्हा डोळ्यांना पदर लावला. गजराजवळ बसलेल्या सखाभाऊच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. त्यांच्या काळजात जी उलघाल चालली होती ती एक परमेश्वरच जाणे. आठवडाभर गजराला पुण्यात करमलंच नाही. शहरी जीवन तिला सर्वस्वी नवखं होतं. खायला प्यायला भरपूर होतं. आईच्या ठिकाणी मावशी होती. लखू सत्तूच्या जागी जयंता होता. आजूबाजूला तिच्या वयाच्या अनेक मुली होत्या, पण राहून राहून आईची आठवण येत होती. तिचा करुण चेहरा सारखा नजरेपुढे दिसत होता. मन व्याकुळ होत होतं. असं तळमळत राहण्यापेक्षा शिक्षणाचा नाद सोडून जांभूळगावला परत जावं असाही विचार तिच्या मनात डोकावत होता. पण हेही दिवस जातील गजरा, धीर धर. खचून जाण्यासाठी तू पुण्यात आलेली नाही आहेस. हळूहळू इथल्या वातावरणाची सवय लागेल. या सगळ्यापेक्षा तुझं ध्येय महत्त्वाचं आहे. अंजना ताईला दिलेल्या वचनाची पूर्तता करायची आहे ना. मग आईची माया आणि गावाचा मोह सोडून दे. या मायाजालात गुंतलीस तर तुला ध्येयपूर्ती करता येणार नाही. लढाईच्या तयारीनं रणांगणाकडे निघालेला योद्धा मरणाच्या भीतीनं माघारी फिरत नाही. संग्राम अटळ आहे. तुला अलौकिक पराक्रम करून दाखवायचा आहे. तुझी जीवन नौका आता धारेला लागली आहे. माघारी फिरता येणार नाही. दमछाक होईपर्यंत पहिलं तीर नजरेसमोर ठेवून वल्ह मारत राहा. यशापयश तुझ्या प्रयत्नांवर, तुझ्या तपस्येवर अवलंबून आहे. आणि मरण कुणाला चुकलंय? तुलाही केव्हा तरी ते येणारच आहे. पण कुत्र्याच्या मौतीनं मरू नकोस. वीर मरण पत्कर. संभाजीराव देशमुखाला धूळ चारून मगच मर. अंजनाला दिलेला शब्द खरा करून मग मर.
आणि असं मरण पत्कर की जांभूळगावला नव्हे तर भोवतीच्या पंचक्रोशीलाही त्याची बराच काळ याद राहिली पाहिजे. पण गजरा, तू मरणार नाहीस अंजनासारखी तर मुळीच नाही. धीर सोडू नकोस. विश्वासला जिंकणं फार सोपं आहे, पुढचं पुढे बघता येईल. ह्या अशा प्रकारच्या कितीतरी विचारांनी तिला दिलासा मिळत होता. तिला खचणाऱ्या, दुःखी कष्टी करणाऱ्या मनाला सावरण्याचं काम ते विचार करत होते. ते विचार तिला प्रेरणा देत होते. भराभरा दिवस जात होते. पुणेरी जीवनाशी गजरा जवळजवळ एकरूप झाली. पुण्याच्या चालीरीती, रीतिरिवाज समजून घ्यायला तिला वेळ नाही लागला. तिच्या चालण्यात, तिच्या बोलण्यात, तिच्या वागण्यात वर्षभरात आमूलाग्र बदल झाला. तिचं यौवनही दिवसेंदिवस फुलत होतं. नैना आपटे, हमीदा शेख, माधुरी लिमये, रूपा पराते, विद्या शहा, नंदा थोरवे अशा कितीतरी मैत्रिणी तिला मिळाल्या. जातपातीचा विचार करतो कोण? अतिशय हुशार, अतिशय सुंदर आणि अतिशय चपळ अशा अष्टपैलू गुणांनी गजरा पहिल्याच वर्षी शाळेत प्रसिद्धीला पावली. तिच्या सालस स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे आपणहूनच अनेकांनी तिच्यापुढे मैत्रीचे हात पसरले. सगळ्या शाळेत ती चांगल्या अर्थानं चर्चेचा विषय झाली. कुणाही मुलीला तिचा हेवा वाटला नाही की कोणाच्या मनात असूया धरली नाही. 8वीत अर्थातच तिने पहिला नंबर काढला. अभ्यास आणि व्यायाम याशिवाय तिसऱ्या गोष्टीकडे तिने लक्ष दिलंच नाही. शालेय स्पर्धांव्यतिरिक्त बाह्य स्पर्धात मात्र तिने अजिबात भाग घेतला नाही. क्रीडा शिक्षकांनी तिची फार मनधरणी केली, पण ते क्षेत्र तिने कटाक्षानं टाळलं. ती 8वीतून 9वीत गेल्यावर खुद्द प्राचार्यांनी गजराला आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं. मे आय कम इन सर? प्राचार्यांच्या केबिनचं दार ढकलून तिने आत डोकावून परवानगी मागितली. प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये क्रीडा शिक्षक बसले होते. लगेच गजराला उलगडा झाला. तिचं धडधडणारं काळीज क्षणात शांत झालं. प्राचार्य स्मितवदनानं डाव्या हातानं डोळ्यांवरचा चष्मा काढत म्हणाले, ये ये गजरा ये, अगं मगापासनं आम्ही तुझी वाट बघतोय. सर, मॅथ्सचा पिरियड होता, बेल झाल्याबरोबर आले मी. आता कशाचा तास आहे? जॉग्रफीचा सर. तुझ्याबद्दल यादव सरांची आणि जाधव सरांची एक तक्रार आहे बरं का गजरा. मी समजले नाही सर. बाहेरच्या कोणत्याही क्रीडा स्पर्धेत तू भाग घेत नाहीस म्हणे. हो सर. खाली मान घालून गजरा उत्तरली. कारण सांगू शकशील? सर, अभ्यासामुळे वेळ नाही मिळत. खेळाची आवड नाही आहे का तुला? तसं नाही सर. गजराची पंचायतच झाली. मग कसं आहे? गजरानं काही उत्तरच नाही दिलं. हे बघ गजरा, खेळासाठी तू अभ्यास बुडवावास असं आमचं म्हणणं नाही. तुझा फक्त 1 तास आम्हाला दे शाळेच्या नावलौकिकासाठी. नाही, नको सर, नका आग्रह करू. अगं का पण? यादव सरांनी विचारलं. सर, अभ्यासाशिवाय माझ्यापुढे कुठलंही ध्येय नाहीच आहे. अगं तू फक्त रनिंग आणि स्विमिंगमध्ये भाग घे ना, तुझ्यामुळे शाळेची शान वाढणार आहे. मी शाळेची शान वाढवण्यासाठी सुरुवातीपासून अभ्यासाला झुंपून घेतलंय की सर. हे बघ गजरा, पुढच्या वर्षी तुला अजिबात त्रास देणार नाही. जाधव सरांनी चिकाटी सोडली नाही. सॉरी सर, खरंच सॉरी. सर, मी खेड्यातनं आली आहे, एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित होऊन आली आहे. मला खरंच आग्रह करू नका प्लीज सर. यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मी तुम्हाला देऊ शकणार नाही. सर, मी खेळणार आहे पण आत्ताच नाही. मी खेळीन पण कधी? मॅट्रिकला पहिल्या 50त आल्यानंतर. 11वी 12वी मी आपल्याच प्रशालीतनं करणार आहे. त्यावेळी म्हणाल त्या स्पर्धेत भाग घेईन सर. अगं पण त्यावेळी फार उशीर झाला असेल. नाही सर, नाही होणार, कारण माझ्या व्यायामात खंड पडणार नाही. प्राचार्य खुर्चीतून उठून गजराजवळ आले. गजराची प्रेमभरानं त्यांनी पाठ थोपटली आणि ते आपुलकीनं म्हणाले, गजरा, गो अहेड, मला तुझी मनीषा समजली. आता आम्ही तुला आणखीन गळ घालणार नाही. झटून अभ्यास कर. तुझी जिद्द माहिती आहे मला. खात्रीनं मी सांगतो, तू मॅट्रिकला पहिल्या 50त येशील.
आमचं तेही एक स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजवर आम्ही खूप प्रयत्न केले, पण यश नाही मिळालं. पाहूया तू तरी ते स्वप्न पूर्ण करतेस का नाही. माझ्यावर विश्वास ठेवा सर. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी मी जीवाचं रान करणार आहे. ते पूर्ण झालं नाही ना तर मी संपणार आहे. अगं काय वेड्यासारखं बोलतेस गजरा. या प्रशालेची तू आवडती गुणी विद्यार्थिनी आहेस. तुला अभ्यासात वाटेल तेवढी मदत आपले शिक्षक करतील. आजपासून तुझ्या वह्या पुस्तकांचा आणि इतर सगळा शालेय खर्च शाळा करेल. जाधव सर तुम्ही नाराज होऊ नका. 2 वर्ष दम धरा. गजरा 11वीत गेल्यानंतर आपण बघू. तोपर्यंत तिला सर्वतोपरी मदत करा. प्राचार्य आपल्या खुर्चीत बसत म्हणाले. गजरा बाहेर आली. प्राचार्यांनी एक प्रकारे तिला फार मोठी प्रेरणा दिली होती. त्यांच्या आपलेपणानं ती खरोखर प्रभावित झाली आणि त्याचबरोबर तिची जबाबदारीसुद्धा वाढली. वर्गात आल्याबरोबर तिला अनेकींनी अनेक प्रश्न विचारले. खेळात भाग घेण्याबद्दल विचारत होते. एवढंच फक्त तिने मोजक्या शब्दात सगळ्यांना उत्तर देऊन टाकलं.